नाही, यावर्षीसुद्धा मराठी भाषा दिन हा अतिशय दणक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे साजरा केला जाणार आहे। मागच्या वर्षी जसं शिवतीर्थावर त्याचं आयोजन केलेलं तसंच यावर्षीसुद्धा शिवतीर्थावर मराठी भाषा दिनाचं भव्य आयोजन केलं जाईल। इतर कार्यक्रमसुद्धा असतील, निश्चितपणे असतील, त्याची सगळं नियोजन चालू आहे। मुळात काय झालं आहे माहिती आहे का, मोजायला गेले होते का? मुळात असं झालं आहे, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पनासुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतात, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे। काही कारवाई करणार नाही मी 100, आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधीसुद्धा माहीत होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं। आता करायचं काय, आता शेवट जे आपण बोललो त्याच्या विपरीत घडतं आहे, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी, हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं। पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे। मला असं वाटतं चांगले रोड, आज ठिकठिकाणी रोड खोदलेले आहेत, त्या रोडची दुरवस्था आहे। CC रोड एकदा बनवतात पुन्हा खोदतात। त्या सगळ्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा त्या पोस्टच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी केलेला आहे। मला असं वाटतं अनधिकृत परप्रांतीय पण ॲड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये। अनधिकृतच आहेत ना ते, बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत। कारवाई थातुरमातुर नसावी, प्रसिद्धीपुरती एक आठवड्यासाठी नसावी, याचा परमनंट इलाज, परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे। आणि याचं परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं, त्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे। आता 4 दिवस कारवाई करतील, अजून आठवडा करतील, पुढे काय? त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचं परमनंट सोल्युशन मिळेल। उगीच ॲक्टिंग पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती। तर म्हणाल्यात ना, तर आपण वेळ देऊ त्यांना, बघू आठवडाभर करतायत का नाही करत। आता इतके दिवस सत्तेत पण होते ना, असं काय ते महापालिकेचंच काम आहे अशातला भाग नाही। आता ते म्हणतात ते आपण त्यांना वेळ देऊ, नाही महिनाभरात झालं तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू।